पोलिसांची परवानगी नसतानाही मविया उद्या जोडेमारो आंदोलनावर ठाम। मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी निषेध करत आंदोलन करणार। मवियाच्या आंदोलनाविरोधात उद्या भाजपचं आंदोलन। मवियाच्या आंदोलनाला उत्तर म्हणून भाजप सकाळी 9 वाजल्यापासून राज्याच्या विविध भागात आंदोलन करणार। नागपुरात शिंदे फडणवीस अजितदादांची गेल्या 2.5 तासांपासून बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। महायुतीतील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मंत्री तानाजी सावंतांचा आरोप। तर विधान मोडतोड करून दाखवल्याचं म्हणत तानाजी सावंत माध्यमांवर भडकले। राष्ट्रवादी सरकार कधी होतं? 2022च्या अगोदर आपण जे तोडमोड करून दाखवताना जरा सद्विवेक बुद्धीला जागून बातम्या द्यायचं शिका, एवढंच ह्या माध्यमातून मला सांगा। 3 लाखांची गाडी तानाजी सावंतांना 30 लाखांना पास करून घ्यायची होती, पण अजितदादांनी फाईलवर सही न केल्याने सावंत संतापले। जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेलेले अनिल वडपल्लीवार आडवे पडणार, तर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। विरोधक काहीही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही। मी कोणाचाही माणूस नाही, उद्या पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर झालेल्या आरोपांवर भूमिका मांडणार, अनिल वडपल्लीवार यांची TV9 मराठीला माहिती। नागपूरमधील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन। अजितदादांनी मात्र हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन टाळलं। सुनावणीला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंविरोधात निलंगा न्यायदंडाधिकाऱ्यांकडून अटक वॉरंट जारी। 16 वर्षापूर्वीच्या मनसे कार्यकर्त्यांकडून बस तोडफोड आणि जाळपोळीची घटना। निलंगा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक। सरकारने 20 तारीख देऊनही बैठक न घेतल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक। 3 तारखेच्या आंदोलनावर एसटी कर्मचारी संघटना ठाम। मेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल। लोकल 45 ते 50 मिनिटं उशिराने। कांदिवली स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीसह मोठ्या जल्लोषात आगमन। जगन्नाथपुरी यात्रेची यंदाची थीम। ढोलताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत।